ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री काल भैरवनाथ महाराज, नाथ कृपा इव्हेंट, वडनेर भैरव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक आणि पंचवटी, नाशिक. वाचक स्वर श्री सुरेश सलादे, वडनेर भैरव. 9921330013. आज श्रावण मासारंभ, पहिला श्रावणचा दिवस. अशा या दिवशी आपण वडनेर भैरवच्या पुरातन वटेश्वर मंदिराला म्हणजेच वटेश्वरी मंदिराला भेट देणार आहोत. सहकार्य व मदत गचाले परिवार, वडनेर भैरव ग्रामस्थ. मित्रांनो, वडनेर भैरववरनं नेत्रावती नदीचा पूल ओलांडला की पावत्याजवळून उजव्या हाताने आपण खेडगाव रस्त्याकडे वळतो. अवघ्या 100 मीटर अंतरावर तिथून एक गचाले वस्तीकडे रस्ता जातो. हा रस्ता थेट आपल्याला वटेश्वराच्या मंदिरात घेऊन जातो, म्हणजेच वटेश्वरीच्या शिवलिंगाकडे घेऊन जातो. वटेश्वरी हे वडनेर भैरवचं एक पुरातन मंदिर. गचाले परिवाराच्या सहकार्याने आज हा व्हिडिओ बनवला जात आहे. मित्रांनो, वटेश्वर आणि वटेश्वरी हे शिवलिंगाचं मंदिर असं मानलं जातं की वडनेर भैरवचे रचनाकार, निर्माते, स्थापक, ज्यांनी वडनेर भैरव निर्माण केले असं गाव वडनेर भैरव, अशा वडनेर भैरवचे जन्मदाते वटक ऋषी यांची ही भूमी आणि त्यांनीच हे शिवलिंग स्थापन केलेलं आहे अशी प्रचलित कथा आपणाला वडनेर भैरवमध्ये ऐकायला भेटते. सीताफळाचे या मंदिराच्या परिसरात अतिशय दाट अशी एक 20-25 झाडे आहेत, तर आजूबाजूला द्राक्ष बागांनी हिरवागार असा हा परिसर आहे. आणि हा परिसर नक्कीच तिथं आल्यानंतर जास्वंदीची झाडं, शेवंतीची झाडं, पेरूची झाडं, तुळस, बेलाची झाडं हे आपलं मन आणि लक्ष वेधून घेत असतात. या जास्वंदीच्या झाडाचे लाल भडक असे जास्वंदीचे फुलं आपल्याला मोहित करीत असतात. तर मध्येच एखादी दिसणारी गुलछडी ही वनस्पती देखील आपलं लक्ष वेधून घेत असते. त्या सर्वामध्ये एकांतात एकटी उभी वाऱ्याशी सलगी करत, आपल्याशी कळत न कळत बोलत ती गुलछडी नक्कीच भाविकांचं मन वेधून घेत असते. मध्येच वाऱ्यावर डुलणारा जास्वंदीचा ताफा, जास्वंदीचे फुलं हे देखील आपली नजर आपल्याकडे आकर्षित करतात. आणि असं करीत करीत आपण पुढे जातो न जातो तोच हिरवागार परिसरामध्ये असलेलं पुरातन असं वटेश्वरीचे मंदिर, जे वटक ऋषींनी बांधलेले आहे आणि त्यांनीच शिवलिंग स्थापन केलेले आहे अशी कथा वडनेर भैरवच्या प्रत्येक नागरिकास कधी ना कधी ऐकायला भेटते. अशा ह्या वटक ऋषींनी स्थापन केलेल्या वटेश्वरीला आज आपण भेट देणार आहोत. मित्रांनो, ही जी भूमी आहे, ही भूमी तशी साधू संत महंत यांच्या समाधीने व्यापलेली आहे. आणि म्हणूनच नेत्रावतीच्या तटी कसे वसविले वडनेर भैरव, तेथे राजा नांदतो भैरवनाथ जोगेश्वरी ससुंदर, असा एक श्लोक वटक ऋषींच्याच मुखातून बाहेर पडल्याचे अनेकांनी कथेच्या रूपाने सांगितलेले आहे. सर्वप्रथम या मंदिराकडे गेल्यानंतर एक मोठा त्रिशूल साधारणतः 7-8 फूट उंचीचा या मंदिराच्या समोर आणि नंदी महाराजांच्या शेजारी आहे. इथे शेषशाही विष्णूचीही एक मूर्ती आहे. त्याचबरोबर घंटेचा आवाज करत आपण या मंदिरामध्ये प्रवेश करतो. ओम नमो शिवाय हा मुखोद्गत आपल्या असलेला मंत्र आपल्याला
या वटेश्वरीचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला भाग पाडतो. मंदिर 5x500 किंवा 7x700 असेल. अतिशय पुरातन असं हे मंदिर गचाले परिवाराने सतत स्वखर्चाने देखभाल केलेलं हे मंदिर नक्कीच श्रावणामध्ये अनेकांची पावलं आपल्याकडे खेचून घेते. यामध्ये एक दीपक सतत जळताना दिसतोय आणि असा हा नंदादीप गणपती बाप्पाचं दर्शन आपल्याला करूनच शिवलिंगाचं दर्शन तिथे आपल्याला घेता येतं. अतिशय प्रसन्न, नयनरम्य आणि मनोहारी असा हा परिसर सतत त्या शिवलिंगावरती भाविकांनी, विशेषतः गचाले परिवाराने अभिषेक पात्रातून होणारा जल अभिषेक हा सुद्धा एक सुंदर देखावा निर्माण करतो. याचं कारण असं की या पिंडीवर या परिवारानेच लावलेली विविध झाडे, यामध्ये बेल असेल, जास्वंद असेल, इतरही झाडे आहेत, शेवंती आहेत, या सर्वांची फुलं या पिंडेला सजावटीसाठी हा परिवार आणि येणारे भाविक वापरत असतात. अतिशय सुंदर मनमोहक असं हे रूप श्रावण महिन्यात दर सोमवारी अनेक भाविक या शिवलिंगाचं म्हणजेच वटेश्वरीचं दर्शन घ्यायला जात असतात. मंदिराच्या समोर नंदी महाराज आहे आणि मंदिराच्या आत शिवलिंग म्हणजेच शिवाची साळुंका ज्याला म्हटलं जातं असं आहे. अतिशय प्रसन्न असं शांत निसर्गरम्य असं हे मंदिर आपल्या सर्वांना नक्कीच भावून टाकतं. शेजारी शेजारी 2 मंदिर आहे. कदाचित हे मंदिर स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना होतो असेल, कारण या मंदिराची रचना जी आहे ती चिरेबंदी दगडामध्ये करण्यात आलेली आहे आणि हिरव्यागार अशा या परिसरामध्ये या मंदिराची पायाभरणी, त्याची बैठक, त्यावरती भारोत्तोलन केलेले खास चिरे हे आपले सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. या चिऱ्यांवरती कोरीव काम केलेलं आहे. वेगवेगळ्या अप्सरा, त्याचबरोबर देवतांची काही चित्र त्यावरती आहे, प्राण्यांची चित्र आहे. त्याचे संदर्भ आज जरी कळत नसतील तरी निश्चित त्याचे काही ना काही संदर्भ या मंदिराशी आहे हे मात्र नक्की. हे जे मंदिर आहे हे नेत्रावती नदीच्या काठावरती वसलेलं आहे आणि चिर बंधारा ज्याला आपण म्हणूया, असा चिऱ्यांचा बंधारा कदाचित तो ब्रिटिशकालीनसुद्धा असेल किंवा त्याही अगोदर त्याचे काही संदर्भ असतील. परंतु अतिशय जेव्हा नदीला पाणी येते तेव्हा झुळझुळ वाहणाऱ्या या पाण्याचा आवाज या मंदिराच्या सतत कळसाभोवती फिरताना आपल्याला भाविकांना ऐकायला भेटतो. अतिशय प्रसन्न असं वाटणारं निसर्गरम्य स्थळ, ह्या स्थळाला नक्कीच आपण श्रावणात भेट दिली पाहिजे. आपल्या परिसरामध्ये असलेल्या शिवमंदिरांपैकी एक अतिशय पुरातन मंदिर म्हणून या मंदिराचा उल्लेख करावा लागेल. वर्षभर तिथे गचाले परिवाराच्या वतीने देखभाल केली जाते. तसं हे मंदिर दुर्लक्षित मंदिर म्हणता येईल वडनेर भैरवकरांच्या दृष्टिकोनातनं, पण श्रावणामध्ये बऱ्यापैकी गर्दी येथे होत असतात. श्रावणी सोमवार हा अनेक जण इथे पूजेला येत असतं. माझी विनंती आहे की या मंदिराला खऱ्या अर्थाने वडनेरकरांबरोबरच इतरही शिवभक्तांनी भेट दिली पाहिजे. या मंदिराचा विकास झाला पाहिजे. गचाले परिवार त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या कुवतीनुसार, त्यांच्या श्रद्धेनुसार या मंदिराची देखभाल करतात. वडनेर भैरवच्या ग्रामस्थांना देखील विनंती आहे की आपण ह्या मंदिराला खऱ्या अर्थाने भेट देऊन या मंदिराचं महात्म्य वडनेरकरांच्या प्रत्येकाच्या मनामनात निर्माण करणं
गरजेचं आहे. आणि म्हणूनच वटेश्वराला आपण प्रार्थना करूया की हे महाराजा वडनेर भैरवचे हे मंदिर सर्वांना नक्कीच